नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पुण्याहून एखाद्या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर गोकर्ण हा एक उत्तम पर्याय आहे. पण पुण्याहून गोकर्णला ट्रेनने कसे जायचे आहे? ट्रेनचे तिकीट किती आहे? हां, सर. आणि फेमस प्लेसेस तिकडे तिकडे. कुठल्या आहेत? चला पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पुण्याहून गोकर्णला जाण्यासाठी सर्वात सोयीस्कर आणि थेट ट्रेन म्हणजे पूर्णा एक्सप्रेस. ट्रेनचा नंबर आहे 11097. ही ट्रेन दर शनिवारी रात्री 10:50 पुण्यातून सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2:36 आसपास गोकर्णला पोहोचते. हा प्रवासाचा वेळ साधारण 15 तास 46 मिनिटे असा आहे. खर्चाचा विचार केला तर हा प्रवास अतिशय बजेट फ्रेंडली आहे. स्लीपर क्लासचे तिकीट साधारण ₹410 आसपास आहे. तर एसी 3 टायरचे तिकीट ₹1080 आणि एसी 2 टायरचे तिकीट ₹1530 पर्यंत आहे. जेव्हा तुम्ही गोकर्ण स्टेशनवर उतरता, तिथून मुख्य शहर आणि समुद्र किनारे साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती आहे. स्टेशन बाहेरून तुम्हाला सहजपणे प्रीपेड ऑटो किंवा टॅक्सी मिळतील, ज्या तुम्हाला थेट बीचवर घेऊन जातात. गोकर्णमध्ये फिरण्याचे ठिकाण खूप मोठे आहे. तिकडे तिकडे. पहिला आहे ओम बीच. ओम सारखा दिसणारा हा फेमस बीच आहे. इथून सनसेट खूपच सुंदर दिसतो. कॅफेज आणि वॉटर स्पोर्ट्स इथे अवेलेबल आहेत. दुसरा आहे पॅराडाईज बीच. हा एक हिडन जेम तुम्ही म्हणू शकता. ट्रेक करून जावं लागतं. क्लीन आणि लेस क्राऊडेड आहे. त्याच्यानंतर आहे हा बीच. छोटासा आहे पण ब्युटिफुल बीच आहे. फोटोग्राफीसाठी हा एक छान स्पॉट आहे. तर मित्रांनो, हा होता पुणे गोकर्णच्या ट्रेन प्रवास संपूर्ण प्लॅन. हां, सर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या प्रत्येकाला मित्रांसोबत शेअर करा. अशाच ट्रॅव्हल्स टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.